नमस्कार. आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती आपण आहोत 6 जून आणि आपण पाहतोय इथं टोईंग व्हॅन आलेली आहे. नाहक नागरिकांचा वेळ जातोय. आज हा निगडे स्टॉप वरती जातो. तो खड्डा भरला. खड्डा भरताना डायव्हर्जन ठेवला. तर डायव्हर्जन ठेवताना कसे ड्रम मध्ये ठेवले ते तुम्ही बघा. या ड्रमलाच ठोकून दादा तो पडला. आता आपण बघू शकताय. दादा काय झालं सांगा जरा. ते तिथं हे होतं तिथे ड्रम होता. ते ड्रम डायरेक्ट अंगावरती आला. ते ड्रमने ठोकला आणि तो धोंडा रोड पूर्ण बनलेला आहे. पण तिथे तो धोंडा मधीच आहे. इथे टाकी तिथे पण सर्व मधीच आहे. आणि टाकीला रिफ्लेक्टर वगैरे काय दिसत नाही. ड्रम साधे ड्रम काहीच नाही आहे सर. त्याच्यामुळे काही सुद्धा व्यवस्थित नाही आहे. तर एक गाडी आली तर दुसरी गाडीला रस्ताच नाही आहे. म्हणजे विषय झालेला आहे. पाठून पूर्ण डबलचा रस्ता आहे आणि इथं पुढून येऊन सिंगलचा रस्ता केलेला. साधे ड्रम ठेवण्यात आले. म्हणजे आता थोडक्यात स्थानिकांचं पण इथं आहे. ते सांगतात की स्थानिक ड्रम ठेवलेले आहेत. आणि इथं आरटीओची पण गाडी आली. साहेब जरा इकडे बघा. हा विषय जरा हा इथपर्यंत न्या. कारण की आम्हाला ना हा त्रास होतो. तुम्हाला याच्या पूर्ण डिटेल्स देतो आम्ही. हे बघा ही गाडी आता अशी येते. ही वेगवान थोडासा त्यांनी वेग कंट्रोल केला म्हणून इथपर्यंत पोहोचला. पण दुसरी गाडी असती तर इथं नाहक जीव गेला असता. म्हणजे संबंधित यंत्रणेला आपण खड्डे दाखवायचे. खड्डे दाखवल्यानंतर ते भरणार. पण त्याच्यावरती ज्या सेफ्टीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करत नाहीत आणि त्याच्या अनुषंगाने असे अपघात होत आहेत. तुम्ही बघा ना ड्रम कुठल्या जमान्यातले आहेत काय आहेत आणि समोरून वेगवान येणाऱ्या गाड्या. कसं काय समजणार कोणाला की इथं नक्की काय सुरू आहे. आता सध्या आरटीओला पण हात केला. आरटीओ देखील थांबलेला आहेत. तर आपण आता थोडक्यात त्या ड्रायव्हरची व्यथा पण बघतोय आणि आता ही टोईंग व्हॅन पण आलेली आहे. काम आहे